धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर काही दिवसांपूर्वी गुरुद्वारामध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. मुंबई येथे उपचार सुरू असताना त्यांचे दुर्दैवी निधन झाले. या हल्ल्याचा मास्टरमाइंड गुरुद्वारातीलच रणबीर सिंग आहे असा खळबळजनक आरोप बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी केला. बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला बाबा धीरज सिंग यांचे कुटुंबीय भूपेंद्र सिंग, किशन सिंग पंजाब, दर्शनजीत कौर, सुखविंदर कौर, निर्लेप कौर, दारा सिंग, पूरन सिंग कौर उपस्थित होते. धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर जो हल्ला झाला तो रणवीर सिंग याने संपत्तीसाठी केला आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. बाबाजींची संपत्ती माझ्या नावावर करावी अशी मागणी त्याने अनेक वेळा केली होती. बाबाजींच्या जागी मला गुरुद्वाराचा प्रमुख करा अशी मागणी करण्यासाठी तो पंजाब येथे देखील आला होता असे कुटुंबियांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे सोपविण्यात यावा अशी देखील मागणी यावेळी त्यांनी केली. त्यांच्या कुटुंबियांनी रणवीर सिंग याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रणवीर सिंग यांच्या परिवाराची बँक खाती तपासण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली. बाबा धीरज सिंग यांच्या परिवाराला रणवीर सिंग यांच्याकडून धमक्या देखील येत असून आमच्यावर गोळीबार देखील होण्याची शक्यता आहे असे देखील बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एक षड्यंत्र होता ये षड्यंत्र उसने रचा. रणबीर सिंह. ये जो हत्या हुई है ये सिर्फ प्रॉपर्टी के लालच से. रणबीर सिंह ने ये षड्यंत्र रचा कि मैं कैसे भी ये प्रॉपर्टी छीन. पहले तो उसने बहुत ही घटिया किस्म के दावों का इल्जाम लगाए उनको बदनाम करने के लिए, लेकिन संगत ने ये भूलिए कि जो संगत है जो लोग हैं उन्होंने उनको नकार दिया ये आप झूठ बोल रहे हैं. फिर उसने ये षड्यंत्र रचा जो भी हो मेरे रास्ते से हट जाए. वो जब भी एक दो बार हमारे पास आया पंजाब में वो यही बोलता कि बाबा को बोलकर जो प्रॉपर्टी है मेरे नाम लिखवा दो, मेरे को प्रस्ताव, मेरे को पग दे दो, प्रस्ताव पग दे दो. हमने यही बोला कि ये बाबा का मामला है या धुले की संगत का मामला है. आप नहीं कहोगे 87-88 में संत बाबा साधु सिंह मोदी का भी मर्डर हुआ था, उसका आज तक पता नहीं लगा, तो पता इसका भी नहीं लगा. इस बात के शाम कभी वादा मान रहा हूँ वो 87-88 में. कहाँ पर